नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी केक बनवायचा असेल तर 1 वाटी रवा, पाऊण वाटी साखर, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी तेल, थोडीशी वेलची आणि त्यामध्ये चिमूटभर फूड कलर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मिक्सरला बारीक दळून घ्या। बारीक तयार झालेली पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घ्या। त्यानंतर एखादा डब्बा किंवा पातेलं घ्या, त्याला तेल लावून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये गव्हाचं पीठ किंवा मैदा अशा पद्धतीने पसरून घ्या। मैदा पसरून घेतल्यानंतर त्यामध्ये तयार केलेलं बेटर घालायचं आहे। तर त्यासाठी बेटरमध्ये अगोदर चिमूटभर मीठ घालायचं, त्यानंतर 1 इनोचं पॅकेट घालायचं, त्यानंतर इनो ॲक्टिवेट होण्यासाठी चमचाभर दूध घाला, त्यानंतर व्यवस्थित बेटर मिक्स करून घ्या। केकमध्ये इनो घालण्या अगोदर केक टिन तयार करून ठेवायचा आणि केक बेक करण्यासाठी गॅसवर एक भांडं फ्रीहीट करून ठेवायचं। कढई किंवा पातेलं काहीही तुमच्याकडे असेल ते फ्रीहीट करून घ्यायचं। आता तयार केलेल्या केक टिनमध्ये किंवा पातेल्यामध्ये तयार केलेलं बेटर घालायचं, त्यानंतर त्यामध्ये टूटी फ्रुटी किंवा ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे तुमच्या आवडीप्रमाणे। त्यानंतर केक 35 ते 40 मिनिटांसाठी बेक करून घ्यायचा। इथे माझा केक 40 मिनिटांमध्ये बेक झालेला आहे। तर बघू शकता केक तयार झाला आहे। चाकू घातल्यानंतर चाकू क्लीन निघालेला आहे। तयार केलेला केक मी खाली काढून घेतला। थंड झाल्यानंतर केक डिमोल्ड करून घेतला। आता बघू शकता तुम्ही केक किती छान तयार झालेला आहे। हा केक बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, जास्त साहित्य लागत नाही, ओव्हन लागत नाही। बिना ओव्हनचाही असा आपण इतका छान सुंदर केक बनवू शकतो। घरच्या साहित्यामध्ये बनवलेला केक मुलांसाठी आणि सर्वांसाठीच हेल्दी असतो। त्यामुळे नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी तुम्ही असा मऊ लुसलुशीत केक घरच्या घरी बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।